नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आता कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. कन्व्हर्टेड राऊंड असू दे किंवा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असू दे, या संदर्भात अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. नेमकी या संदर्भात माहिती काय आहे, कन्व्हर्टेड राऊंड कधी लागणार आहे, त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागणार आहे, त्यानंतर 2017च्या भरतीची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे, त्याच पद्धतीने इतर ज्या काही उर्वरित जागा आहेत त्या कशा पद्धतीने भरल्या जाणार आहेत, याच संदर्भात माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत तुमचे जे डीएड बीएड अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 11,000 जागांची निवड यादी लागलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं समुपदेशन पूर्ण झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये समुपदेशन बाकी आहे. काही जिल्ह्यांचं प्रकल्पग्रस्तांचं प्रमाणपत्राचं व्हेरिफिकेशन जे आहे ते सुरू आहे. त्यामुळे त्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नियुक्त्या दिलेल्या नाही आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचं समुपदेशन जे आहे ते 26 जूनला होणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये जे समुपदेशन झालेलं आहे, नियुक्त्या मिळालेल्या आहेत, शाळा सुद्धा त्यांना मिळालेल्या आहेत. आपापल्या शाळांवर काही अभियोग्यताधारक जे आहेत ते रुजू झालेले आहेत. मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे की जो निवड यादी, पहिली निवड यादी लागल्यापासून ते आतापर्यंतचा जो काही महत्वाचा मुद्दा की ज्याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे, तो म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड, म्हणजे रूपांतरित फेरी कधी लागणार, अशा पद्धतीची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. आता या रूपांतरित फेरी संदर्भात याआधीही आपण अपडेट दिलेला आहे. मात्र रूपांतरित फेरीसाठी परवानगी लागते मंत्रालयातून, आणि ती परवानगी जी आहे, सामान्य प्रशासनाची परवानगी जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे ह्या रूपांतरित जागा ज्या आहेत त्याची फेरी लावायला काही अडचण नाही. मात्र दुसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे, जो एनओसी आहे, ना हरकत प्रमाणपत्र जे आहे ते ना हरकत प्रमाणपत्र अद्याप मिळालेलं नाही. मात्र ना हरकत प्रमाणपत्र मिळावं यासाठी आयुक्त कार्यालयातून 2 वेळा त्या ठिकाणी जे आहे प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र मंगळवारी, सोमवारी सुट्टी आहे, त्यामुळे मंगळवारी या संदर्भात एनओसी मिळण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे जर एकदा ते एनओसी मिळाल्यानंतर साधारण 8 दिवसाच्या आतच, 8 दिवस पण पूर्ण लागणार नाहीत, मला वाटतंय 4 ते 5 दिवसामध्ये ही जी कन्व्हर्टेड राऊंडची यादी आहे ती कन्व्हर्टेड राऊंडची यादी लागणार आहे 100%. मात्र यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे ज्या माजी सैनिकच्या जागा आहेत त्या 10% कपात करून ही भरती जी रूपांतरित फेरी आहे त्याला परवानगी मिळालेली आहे. म्हणजे 10% जागा माजी सैनिकाच्या कपात केल्या जाणार आहेत. त्यानंतर इतर ज्या जागा आहेत त्या ॲज इट इज कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे 10% माजी सैनिकच्या जागा मात्र यामध्ये कपात होणार आहेत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, दुसरा त्याला लागूनच अनेक जण प्रश्न विचारतायत की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल, म्हणजे मुलाखतीसहचा जो संस्थांचा राऊंड आहे तो कधी लागणार. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या भरतीसाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे. मात्र आता ज्या काही पदवीधर आणि शिक्षक आमदारांची निवडणूक सुरू आहे, निवडणुकाची संपूर्ण आचारसंहिता जी आहे ती सुरू आहे. त्यामुळं ज्या संस्थांच्या म्हणजे यादी आहे, संस्थांची जी यादी आहे, तो जो राऊंड आहे त्या राऊंडला मात्र अद्याप निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळं कदाचित म्हणजे निवडणूक झाल्यानंतर 26 जूनला काहीतरी त्याचे मतदान आहे आणि त्यानंतर निकाल आहे. एकतरी मतदान झाल्यानंतर किंवा निकाल लागल्यानंतर कदाचित त्याचा राऊंड जो आहे, कदाचित म्हणण्यापेक्षा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता तर शिथिलच होणार आहे, त्यामुळं लगेचच तो राऊंड सुद्धा लागणार आहे. त्यामुळं मुळात मुद्दा काय की शिक्षक आमदारांची निवडणूक असल्यामुळं जे शिक्षक आहेत ते मतदान करणार आहेत. संस्था चालक, संस्थामध्ये असणारे शिक्षक हे त्या ठिकाणी वोटिंग करतात. त्यामुळं त्या राऊंडला जी आहे ती निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली नाही. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच हा राऊंड सुद्धा लागणार आहे किंवा मतदान झाल्यानंतर हा सुद्धा राऊंड लागेल. म्हणजे एकूणच काय की शासन जे आहे ते अतिशय सकारात्मक आहे की या सगळ्या याद्या लावाव्यात. दुसरा एक मुद्दा आहे की एक टीम आहे की जी टीम
आपल्या पाठपुराव्यासाठी कन्व्हर्टेड राऊंड लवकरात लवकर लावावा यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये मंगळवारी भेट देणार आहे आणि ते होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला संपूर्ण प्रशासन तयारी करतंय, एका बाजूला त्या निवेदनाच्या माध्यमातून मेलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात आयुक्त कार्यालयामध्ये भेट देणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. ती टीम त्या ठिकाणी ती जाणार आहे, भेटणार आहे. याला आंदोलन म्हणता येणार नाही, याला धरणं आंदोलन म्हणता येत नाही, ती करण्याची सुद्धा गरज नाही, पण भेट होणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाची आणि अधिकृत माहिती सुद्धा त्या माध्यमातून अभियोग्यता धारकांना मिळेल. त्यामुळं काही एक जी टीम आहे ती त्या ठिकाणी मंगळवारी त्या ठिकाणी जाणार आहे. दुसरा एक यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे, 2017ची जी काही माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट व्हायच्या होत्या ते सुद्धा प्रक्रिया जी आहे त्याला सुद्धा मान्यता मिळवण्याचं काम सुरू आहे. ती सुद्धा प्रक्रिया जी आहे ती 2017ची जी काही उर्वरित शिक्षक भरती माजी सैनिकच्या कन्वर्ट व्हायच्या जागा बाकी होत्या त्या सुद्धा त्या ठिकाणी होऊन तो सुद्धा राऊंड जो आहे तो लागणार आहे. त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर संपूर्ण ही जी शिक्षक भरतीचा जो राऊंड आहे, कन्व्हर्टेड राऊंड असेल, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल आणि त्यानंतर पुन्हा 2017चा जो उर्वरित राऊंड आहे तो सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळं आशा ठेवा, कोणीही निराश होऊ नका. दुसरा रयतचा एक मुद्दा आहे, तो न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. 26 तारखेला त्याचं सुनावणी आहे, त्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल आणि त्या ठिकाणी रयतमध्ये जे काही विद्यार्थी लागलेले आहेत, जे अभियोग्यताधारक आहेत, गुणवत्ता आपली सिद्ध करून, स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून चांगले मार्क्स मिळवून त्या ठिकाणी ते गेलेले आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा कोणताही अन्याय होणार नाही. त्यामुळं रयतमध्ये ज्यांचे सिलेक्शन झाले ते खूपच डिप्रेशनमध्ये असल्याचं पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसांपासून. मात्र डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही, तुम्हाला आज ना उद्या त्या ठिकाणी नोकरी मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही डिप्रेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांना फारच कमी मार्क्स आहेत, ज्यांचं सिलेक्शन पण झालेलं नाही, कन्व्हर्टेड राऊंडमध्ये पण ज्यांना आशा नाही आहेत, विथ इंटरव्ह्यूमध्ये पण ज्यांना आशा नाही आहेत, तर अशांनी सुद्धा डिप्रेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. पुढं अजून एक टप्पा आहे, त्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि एकूणच तिसऱ्या टेट संदर्भात सुद्धा प्रशासन जे आहे ती तयारी करतंय. त्यामुळं सर्व अभियोग्यताधारकांना माझी विनंती आहे की कोणीही डिप्रेशनमध्ये जाण्याचा विचार करू. मला अनेक मेसेजेस येत आहेत की त्यामध्ये सांगतायत की असा अवस्था आहे, तशी अवस्था आहे, आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तर हे सगळे ऑप्शन नाही आहेत. तर आपण या संपूर्ण प्रक्रियेला आतापर्यंत टॅकल केलेला आहे, तर आणखीन काही दिवस आहेत, त्या आणखीन काही दिवस त्या परिस्थितीला टॅकल करूयात आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करूयात, असंच माझं सर्वांना आवाहन आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.